नमस्कार, मी मानसी देवकर. तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह. आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. आजची पहिली बातमी महत्त्वाची आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटातून. शिवसेना ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन सध्या आज पार पडतंय आणि नाशिकमध्ये हे सध्या सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी अधिवेशन आहे आणि 23 जानेवारी ही जी तारीख आहे ती खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे आणि त्याच सोबत आज उद्धव ठाकरे यांची तोफ सुद्धा नाशिकमधून धडाडणार आहे. उद्धव ठाकरे आज नाशिकमधून सभा घेणार आहेत, जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आज सकाळपासून या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये आणि नाशिक इथलं जे हुतात्मा अनंत कनेरे मैदान जे आहे तिथं संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. ती सभा सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह पाहू शकता आणि या राज्यव्यापी अधिवेशनात विविध ठरावांचं सुद्धा ठराव मांडण्यात येणार आहे. ठराव मंजूर होणार असल्याचं सुद्धा माहिती आहे आणि या अधिवेशनात आज काही महत्वाची भाषणं होणार आहेत. खासदार संजय राऊत असतील, त्यानंतर अरविंद सावंत असतील किंवा मग प्रवक्त्या आणि ठाकरेंच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुषमा अंधारे यांचं सुद्धा भाषण होणार आहे आणि यानंतर युवा सेना प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणजेच आदित्य ठाकरे यांचं सुद्धा साधारण 12-1 वाजता आदित्य ठाकरे भाषण करणार आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा भाषण होणार आहे. उद्धव ठाकरे यांचं हे भाषण झाल्यानंतर या अधिवेशनाचा समारोप होणार आहे आणि त्यानंतर खुलं अधिवेशन म्हणजेच जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे अनंत कान्हेरे या मैदानावर. काल आपण पाहतोय की काल एकीकडे देशभरात श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचा सोहळा पार पडला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबानं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं नाशिकमध्ये हा उत्सव साजरा केला. नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे दाखल झाले होते. कालपासून ते नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आल्यापासूनच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि इथं पंचवटीचा जो काळाराम मंदिर आहे तिथं त्यांनी दर्शन घेतलं, महाआरती केली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा होत्या आणि कार्यकर्त्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. पूर्व महाद्वारातून काळाराम मंदिरात ते दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी इथल्या हनुमानाचं दर्शन सुद्धा घेतलं. तसंच प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली. दरम्यान यावेळी पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा सुद्धा यावेळेस कुठेतरी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळती-जुळती असल्याचं बोललं गेलं. कारण यावेळेस उद्धव ठाकरे जेव्हा दाखल झाले होते त्यांचा जो पेहराव होता तो साधारण भगवे कपडे किंवा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असं बाळासाहेब ठाकरे यांचं जे रूप होतं जसे ते त्यांचा हा जो पेहराव असायचा त्याप्रमाणे काल उद्धव ठाकरे सुद्धा दिसून आले आणि यानंतर यावेळीच त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या आणि आज आपण पाहतोय की नाशिकमध्ये हा मोठा हे राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय. राज्यभरातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे सुद्धा नाशिकमध्ये सध्या आहेत. आपण चेतन यांच्याकडून याविषयी अधिक माहिती घेऊयात. चेतन, काय सांगाल? शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय, तुम्ही सध्या तिथं उपस्थित आहात. आज काही ठराव सुद्धा मंजूर होणार असल्याचं बोललं जातंय. नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच मानसी, उद्धव ठाकरे आहेत ते 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. काल देखील त्यांच्याकडून काळाराम मंदिरामध्ये पूजा जी आहे ती करण्यात आली होती. त्यानंतर गोदाकाठची त्यांनी महाआरती जी आहे ती केलेली आहे. मात्र आज जो आहे हा शिवसेना ठाकरे पक्ष आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन जे आहे ते द डेमोक्रेसी या हॉटेलमध्ये, नाशिकच्या या हॉटेलमध्ये पार पडतं आहे. आपण जर पाहिलं तर
या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातले जे पदाधिकारी कार्यकर्ते उपनेते असतील, नेते मंडळी असतील, आमदार खासदार नगरसेवक जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील, असे सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, भास्कर जाधव असतील, सुषमा अंधारे असतील, असे सर्व आमदार जे आहेत ते शिवसेनेचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन आपण पाहिलं तर 30 वर्षानंतर हे अधिवेशन जे आहे ते पुन्हा नाशिकमध्ये होत आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी हे अधिवेशन घेतलं होतं आणि त्यानंतर शिवसेनेची सत्ता आली होती आणि कुठेतरी त्याच पद्धतीचं समीकरण जे आहे पुन्हा घडून यावं यासाठी नाशिकमध्ये हे अधिवेशन जे आहे ते घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे. मात्र या अधिवेशनात जर आपण पाहिलं तर 5 संघटनात्मक ठराव जे आहेत ते सादर केले जाणार आहेत आणि हे ठराव जे आहेत हे मंजूर देखील केले जाणार आहेत. यातलं 2 प्रमुख ठराव जे आहेत ते मी सांगू इच्छितो. पहिला ठराव जो आहे हा मराठा आरक्षणाचा ठराव आहे. हा ठराव जो आहे हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण जे हाताळलं जातं आहे त्याचा निषेधार्थ ठराव जो आहे हा या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. त्यासोबत धनगर आरक्षणाविषयी देखील ठराव जो आहे तो मांडण्यात येणाऱ्याची माहिती जी आहे ती समोर येते. मानसी, चेतन, हे या ठरावांविषयी तुम्ही माहिती दिलात. मात्र खरं तर अशी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे गेल्या 30 वर्षांमध्ये शिवसेनेच्या पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, अनेक मोठे बदल घडल्याचं पाहायला मिळालं. पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत जाऊन म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सोबत जाऊन त्यांच्याशी युती केली आणि सरकार स्थापन केलं. भाजप सोबतची इतक्या वर्षांची जी युती होती ती तोडण्यात आली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या इंडिया आघाडीत सुद्धा सहभागी झालेली आहे. असे अनेक बदल म्हणायला गेलो तर बरेच बदल घडलेले आहेत. नुकताच मागच्या 1.5 वर्षांपूर्वी शिवसेनेत जे ऐतिहासिक बंड झालं, यामुळे जी शिवसेना पक्ष फुटली किंवा शिवसेनेचे जे कार्यकर्ते म्हणून उदयास आलेले एकनाथ शिंदे हे आता कुठेतरी शिवसेनेच्या प्रमुखपदी गेले आहेत, प्रमुखपदी जाऊन बसले आहेत. तसंच शिवसेनेचा मुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत. मात्र पक्षचिन्ह आणि पक्षाचं जे नाव आहे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेतलं गेलं आणि एवढ्या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर आता आपण पाहतोय की 30 वर्षांनंतर जसं तुम्ही सांगितलं की नाशिकमध्ये हे अधिवेशन पुन्हा एकदा सुरू होतंय. त्यामुळे कुठेतरी या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे अशी आहे ती म्हणजे मागच्या 30 वर्षांपूर्वी ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी नाशिकमध्ये हे अधिवेशन घेतलं होतं, त्यावेळेस त्यानंतर म्हणजे या अधिवेशनानंतर कुठेतरी राज्यात सत्तापालट झाली होती. शिवसेनेची सत्ता आणण्यात बाळासाहेब ठाकरेंना यश मिळालं होतं आणि तसंच आज आता पाहतोय आपण की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही इथं अधिवेशन घेतलेलं हे महाअधिवेशन सध्या नाशिकमध्ये पार पडते. या महाअधिवेशनानंतर सुद्धा असाच काही बदल होऊ शकतो का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काय वाटतं चेतन? मानसी, ज्या पद्धतीनं 1994 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्येच एक अधिवेशन जे आहे राज्यव्यापी ते घेण्यात आलं होतं. मात्र 1994 नंतर याच नाशिकच्या जेव्हा अधिवेशन घेतलं होतं त्यानंतर पुढच्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. म्हणजे 1995 मध्ये या निवडणुका लागल्या होत्या आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश जे आहे ते आलं होतं. त्याच नंतर आता तब्बल 30 वर्षानंतर याच नाशिकमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन जे आहे ते पार पडतं आहे. मात्र यावेळेला ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असणार आहे. आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा जर इतिहास पाहिला तर शिवसेनेचे सर्वात जास्त आमदार 63 निवडून आले होते आणि ते आमदार निवडून आणले होते ते देखील उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात त्यांनी निवडून आणले होते. मात्र आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या हाती आली, शिवसेनेचे आमदार खासदार असतील
यांची संख्या कुठेतरी वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या पद्धतीनं आता ही घटना जी आहे, बाळासाहेबांनी 30 वर्षापूर्वी हे अधिवेशन या ठिकाणी घेतलं होतं, या घटनेला कुठेतरी आता या अधिवेशनाशी जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. ज्या पद्धतीने 1994ला अधिवेशन पार पडलं आणि 1995ला ही सत्ता स्थापन झाली, त्याच पार्श्वभूमीवर त्याच नंतर आता हे जे अधिवेशन पार पडतंय, कुठेतरी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील त्यांना वाटतं, त्यांची भावना देखील अशी आहे की हे अधिवेशन झाल्यानंतर येथील विधानसभेची निवडणूक आहे त्यात आम्हाला घवघवीत यश मिळेल आणि गेलेली जी सत्ता आहे ती आम्ही पुन्हा मिळवू, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. की जसा आता हा हा जो मुद्दा होता तो म्हणजे बाळासाहेबांनी जसं इथं अधिवेशन घेतलं होतं नाशिकमध्ये आणि त्यानंतर शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांना यश मिळालं होतं आणि तशीच इतिहासाची ही जी पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार का असं सध्या बोललं जातंय. कारण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता पुन्हा एकदा हे अधिवेशन घ्यायला सुरुवात केली आहे आणि या अधिवेशनासाठी जे त्यांनी ठिकाण निवडलंय ते सुद्धा तेच नाशिक आहे ज्याची निवड पूर्वी बाळासाहेबांनी केली होती आणि त्याच नाशिकची आता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी निवड केलेली आहे. आणि आपण पाहतोय की एकीकडे देशात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, उद्घाटन झालं राम मंदिराचं आणि त्याच पार्श्वभूमीवर इथं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कुठेतरी वातावरण निर्मिती केल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये हा सोहळा हा उद्घाटन पार पडला तर इथं महाराष्ट्रात नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंनी वातावरण निर्मिती केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण बदल किंवा महत्त्वपूर्ण ठराव किंवा निर्णय घेतले जाणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान चेतन तुम्ही आज ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी सुद्धा बातचीत केली. याच संदर्भात तुम्ही त्यांच्याशी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती नेमकी काय होती? नक्कीच भास्कर जाधवांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला होता मागची काही वेळापूर्वी त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की नक्कीच बाळासाहेबांनी देखील 30 वर्षापूर्वी याच कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये, कुरुक्षेत्र आहे खरं तर, युद्धासाठी जेव्हा आपण तयार होतो त्या मैदानाला खरं तर जे मोठं घोर युद्ध सुरू होण्यापूर्वी जे आपण पाहतो की जे मैदान असतं ते तयार होत असतं आणि हे मैदान जे आहे हे नाशिकचं मैदान आहे आणि याच मैदानातून आता येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींचा रणशिंगार फुंकणार असल्याचं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे. आणि नक्कीच त्यांना विश्वास देखील असा आहे की ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी 30 वर्षापूर्वी हे अधिवेशन घेतलं होतं त्यांना ज्या पद्धतीने यश आलं, आम्ही देखील अशाच पद्धतीने कामाला लागू. 30 वर्षापूर्वी जसे शिवसैनिकांनी काम केलेलं होतं त्याच प्रमाणे आम्ही देखील आत्ता देखील काम करू आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास जो आहे तो यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेला आहे. हे अधिवेशन सध्या नाशिकमध्ये सुरू आहे आणि हे अधिवेशन पार पडल्यानंतर पुन्हा खुलं अधिवेशन सुरू होणार आहे आणि या खुल्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे हे जे मैदान आहे नाशिक मधलं इथं उद्धव ठाकरे यांची सभा संध्याकाळी पार पडणार आहे आणि यावेळी शिवसेनेचे अनेक नेते, ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई असतील किंवा खासदार संजय राऊत असतील, अरविंद सावंत, विनायक राऊत, त्याचबरोबर अनिल देसाई आणि युवा सेनेचे सचिव सुद्धा म्हणजे वरुण सरदेसाई सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या संध्याकाळच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, नेमकं कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं असेल आणि ही सभा सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह पाहू शकताय. दरम्यान आता पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे ती सुद्धा ठाकरे गटाकडूनच. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी अधिवेशन पार पडत असताना दुसरीकडे मात्र ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना आज पुन्हा एकदा ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय. जोगेश्वरीचं जे भूखंड प्रकरण होतं त्या कथित प्रकरणामध्ये
रवींद्र वायकर यांना ईडीनं समन्स बजावलं होतं आणि त्यानुसार आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. हा जो कथित घोटाळा प्रकरण आहे त्या प्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यासाठी त्यांना आज ईडी कार्यालयात बोलावण्यात आलंय. आज 11 वाजता त्यांना ही वेळ देण्यात आली होती आणि यांना त्याच संदर्भात त्यांना हे समन्स जे आहे ईडीनं ते जारी केलं होतं. यापूर्वी सुद्धा त्यांना एक समन्स जारी करण्यात आलं होतं. सध्या आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी प्रतिकेश पाटील हे आहेत. प्रतिकेश सध्या ईडी कार्यालयाबाहेरूनच आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात. प्रतिकेश, काय सांगाल याविषयीची अधिक माहिती नेमकी काय आहे? नक्कीच 23 तारीख आहे ते रवींद्र वायकर यांना ते ईडीने ते समन्स बजावलं आहे. 11 ची वेळ देण्यात आली, अद्याप रवींद्र वायकर दिलेली आहे किंवा सुद्धा काही तांत्रिक अडचणींमुळे आपला प्रतिकेश यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र प्रतिकेश यांनी सांगितल्याप्रमाणे अजून तरी रवींद्र वायकर हे तिथं पोहोचलेले नाहीयेत. सध्या आपल्या सोबत चेतन सुद्धा आहेत. चेतन हे सध्या नाशिकमध्ये आहेत. मात्र एकीकडे आपण जसं की मी सुरुवातीला म्हणाले, की एकीकडे हे राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय आणि दुसरीकडे आपण पाहतोय, की ठाकरे गटाचे हे आमदार आहेत रवींद्र वायकर, जे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. पूर्वीपासून त्यांना असंच बोललं जातं आणि अशातच रवींद्र वायकर यांना जे ईडीचं समन्स आलं होतं त्यामुळे कुठेतरी खळबळ उडाली होती आणि आता इथं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन पार पडते. अशा वेळी चेतन, काय सांगाल? रवींद्र वायकर यांना आज ईडीचं समन्स आलं आणि त्यानुसार ते चौकशीला सामोरे जाणार आहेत. मात्र यानंतर ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत का? काय माहिती आहे? मानसी, हे जे प्रकरण आहे ज्यामध्ये ईडीने रवींद्र वायकर यांना समन्स बजावलेलं आहे, हे कथित जोगेश्वरीतल्या कथित 5 स्टार हॉटेलच्या घोटाळ्या प्रकरणी आहे. भूखंडाच्या घोटाळ्या प्रकरणी हे समन्स जे आहे ते बजावण्यात आलं होतं. आज खरं तर रवींद्र वायकर जे आहेत ते मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात हजर होणार होते. चौकशीसाठी ते खरं तर हजर होणार होते. आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील ईडीने त्यांच्या घरी धाड टाकली होती आणि त्यावेळेला देखील तब्बल 17 तासाची चौकशी जी आहे ती ईडीच्या वतीनं करण्यात आलेली. मात्र त्या चौकशीनंतर 17 जानेवारीला ईडीने ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते रवींद्र वायकर यांना दिलेले. मात्र त्यावेळेला त्यांनी 1 महिन्याचा कालावधी जो आहे तो वाढवून मागितला होता आणि तो ईडीकडून नकारण्यात आलेला. त्या पार्श्वभूमीवर आज ते हजर होणार होते. मात्र ते मुंबईत देखील अद्याप हजर राहिलेले नाहीयेत अशी माहिती प्रतिकेशने दिलेली आहे. मात्र आता नाशिकमध्ये रवींद्र वायकर येणार का याची चर्चा आहे. कारण आपण जर पाहिलं तर हा अधिवेशन जे आहे हे शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण येणारी निवडणूक पाहता लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकीत त्यांना ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्याला कुठेतरी मार्गदर्शन आज उद्धव ठाकरे पक्षप्रमुख जे आहेत ते करणार आहेत. आणि या ठिकाणी अजून तरी रवींद्र वायकर जे आहेत ते आलेले नाहीयेत. मात्र अद्याप तरी त्यांची कोणतेही या ठिकाणी येण्याचे चिन्ह देखील दिसत नाहीये. तशी कोणती अधिकृत माहिती त्यांच्या वतीने देखील आलेली नाहीये. मात्र हे अधिवेशन जे आहे हे प्रत्येक शिवसैनिकाला महत्त्वाचं आहे. कारण या अधिवेशनापासूनच रणशिंग जे आहे हे येत्या लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 9 जानेवारीला रवींद्र वायकर यांचं निवासस्थान आणि मातोश्री क्लब या 2 ठिकाणी आणि तसंच त्यांचे जे व्यावसायिक भागीदार आहेत त्यांच्या निवासस्थानी सुद्धा अशा जवळपास एकूण 60 ठिकाणी छापेमारी केली होती आणि त्यापैकी जोगेश्वरी पूर्वचं जो एक भूखंड जो आहे त्या बांधकामाचं प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पंचतारांकित जे हॉटेल आहे त्या बांधकामाकरिता रवींद्र वायकर यांनी या संदर्भातले जे करार आहेत ते लपवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणातच गेल्या सप्टेंबर महिन्यात सुद्धा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पालिकेत कार्यरत असणारे सब इंजिनियर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता आणि या गुन्ह्याचाच तपास सध्या ईडी करत आहे आणि याच संदर्भात आज त्यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे आणि आज आपण
रवींद्र वायकर हे या चौकशीला सामोरं जाणार का, तिथं उपस्थित राहणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे काँग्रेसमधून. जळगावच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालेली आहे. जळगावच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे जळगावचे काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आणि माजी खासदार म्हणजेच डॉक्टर उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. आणि ही बातमी समोर येत नाही तोच आता पुन्हा नवीन माहिती अशी समोर आली की उल्हास पाटील ते आणि त्यांची ज्या मुलगी आहे त्या हे दोघं सुद्धा आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उल्हास पाटील यांचा हा जो भाजप प्रवेशाचा मुहूर्त सुद्धा ठरलेला आहे. बुधवारी म्हणजेच उद्या 24 तारखेला ते आपल्या कन्येसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केतकी पाटील या सुद्धा यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खरं तर एकीकडे या चर्चा आधीपासूनच अशा रंगल्या होत्या की उल्हास पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, काँग्रेस पक्ष सोडणार का, अशा चर्चा रंगलेल्या असतानाच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आणि त्यानंतर या महत्वाच्या अपडेट्स आपल्या हाती येत आहेत. मुंबईत होणारा जो सोहळा आहे तिथं NSUI चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह जे 400 कार्यकर्ते आहेत ते सुद्धा उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी अ, अ, उद्या हा पक्षप्रवेशचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि आज संध्याकाळीच हे सगळेजण मुंबईसाठी रवाना होणार आहेत. डॉक्टर उल्हास पाटील यांच्या भाजपमधला हा जो पक्षप्रवेश होणार आहे या चर्चेमुळे किंवा या बातमीमुळे रावेर लोकसभा आणि या क्षेत्रातला जो विधानसभा मतदारसंघ आहे इथली आता राजकीय समीकरणं बदलणार असल्याची चिन्ह सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि जवळपासच बोललं जातं की आता ही राजकीय समीकरणं बदलणार आहेत. आणि डॉक्टर उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्याचे राजकारण आणि आरोग्य सेवेतले लौकिक प्राप्त असं एक नाव आहे उल्हास पाटलांचं. तसंच काँग्रेसमधलं सुद्धा ते एक महत्वाचे नेते म्हणून मानले जात होते महाराष्ट्र काँग्रेसमधले. आणि त्यांच्याकडे उपाध्यक्ष काँग्रेसचं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हे पद त्यांच्याकडे होतं. 3-4 दशकांपासून आपण पाहतोय की ते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एक चांगलेच सक्रिय होते. त्याचबरोबर काँग्रेसचे आणि गांधी परिवाराचे सुद्धा ते जवळचे मानले जायचे किंवा गांधी परिवाराचे एक एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची एक ओळख होती. जळगाव जिल्ह्यातलं हे काँग्रेसमधलं महत्वाचं नाव आहे. खरं तर झालं असं की उल्हास पाटील यांना याआधी 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं. उल्हास पाटील यांच्या पत्नी म्हणजेच डॉक्टर वर्षा पाटील आणि या दोघांसह काँग्रेसचे जे युवक जिल्हाध्यक्ष आहेत म्हणजे ते देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आणि काँग्रेसकडून ही कारवाई करण्यात आल्यानंतर लगेचच जळगावच्या या राजकारणात आपण पाहतोय की मोठा भूकंप आलेला आहे. उल्हास पाटील यांना निलंबित केल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. आणि या आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हणजेच नाना पटोले यांनी त्यांना निलंबित केल्यानंतर लगेचच ही माहिती आपल्या समोर आली. खरं तर निलंबन झाल्यानंतर उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसतेय, याचमुळे काँग्रेस सध्या रसातळाला जाते असा आरोप सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेतून केला. कुठलीही विचारणा किंवा कुठलीही नोटीस न देता माझ्यावर कारवाई केली आणि त्यामुळे उल्हास पाटील यांनी या पत्रकार परिषदेतून ही नाराजी व्यक्त केली होती. मला आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास निलंबित केल्याचं पत्र मिळालं, मात्र कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय असा प्रश्न यावेळी उल्हास पाटील यांनी उपस्थित केला होता. मात्र असं जरी असलं म्हणजे त्यांनी पत्रकार परिषदेतून असं जरी म्हटलं तरी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो म्हणजे यानंतर तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का? त्यावर त्यांनी माझा असा विचार नाही असं खरं तर म्हटलं होतं. भाजपात जाण्याची चर्चा ही माझी मुलगी म्हणजेच केतकी पाटील हिच्या नावाची ही चर्चा आहे. आणि मात्र पक्षानं माझ्याशी कुठलीच चर्चा न करता एकाधिकारशाही प्रमाणे पक्षातून मला काढून टाकलंय, माझ्यावर कारवाई केली.
त्यामुळे नाईलाजानं आता मला वेगळा विचार करावा लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. पण त्यानंतर दुपारी हे झालं आणि दुपारी भाजप प्रवेशाचा हा जो प्रश्न होता त्याला त्यांनी दुजोरा दिला आणि संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कुठेतरी घुमजाव केल्याचं पाहायला मिळालं. कारण यावेळेस ते असं म्हणाले, की पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला, तेव्हा ते असं म्हणाले, की 2 दिवस वाट बघा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. यावेळी ते असंही म्हणाले, की वरिष्ठांच्या सांगण्यानुसार काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. अनेकांची पाण्याच्या बाटल्यांपासून जेवणाची सोय केल्याचंही त्यांनी यावेळेस बोलून दाखवलं. पक्षासाठी मी इतकं काही केलंय असंही त्यांनी बोलून दाखवलं. तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं आणि भाजपचं सुद्धा काही प्रमाणात कौतुक केलं आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधानांचं हे जे कौतुक केलं, त्यामुळे सुद्धा कुठेतरी संशयाला जागा मिळाली काँग्रेसच्या नेत्यांना किंवा इतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांसाठी कुठेतरी असं बोललं गेलं, की आता लवकरच ते पक्षप्रवेश करतील, भाजपमध्ये जातील आणि अ, अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या होत्या, की ते उल्हास पाटील भाजपमध्ये प्रवेश घेणार का? भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच नुकतंच समजतंय, की उल्हास पाटील आणि त्यांची कन्या म्हणजेच केतकी पाटील हे सुद्धा उद्या बुधवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. दरम्यान पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची आहे. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला आणि या निमित्तानं पुण्यात सुद्धा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रामाच्या या राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. मोठी तयारी करण्यात आली होती. आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यात सुद्धा एका शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा हजेरी लावली होती. पुण्यातलं मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या आणि त्यापैकीच एका ठिकाणी अमृता फडणवीसांनी सुद्धा हजेरी लावली होती आणि राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा पार पडल्यानंतर इथं अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. या राम मंदिरावर त्यांनी भाष्य केलं आणि ज्यावेळेस त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांना गाण्याची सुद्धा विनंती करण्यात आली. काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाण्याची विनंती केली, गाणं गायची. मात्र यावेळेस त्या म्हणाल्या, की "आज मी गाणार नाही. माझा गळा खराब आहे, त्यामुळे मी गाणार नाही." मात्र यावेळी त्यांनी एक विधान असंही केलं, की "मला आता ट्रोलिंग नको आहे. मला ट्रोल केलं जातं, त्यामुळे मी गाणार नाही." असं सुद्धा त्यांनी यावेळेस म्हटलं. तसंच राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जो पार पडला, त्यावर सुद्धा अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. आजचा दिवस आहे तो सुंदर होता. सगळ्यांचीच इच्छा पूर्ण झाली आहे. आज रामलल्ला विराजमान झाले आहेत. त्यामुळे मन मोठं ठेवून आजच्या दिवसाचा जल्लोष करा. अशी प्रतिक्रिया यावेळेस अमृता फडणवीस यांनी दिली. तसंच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण फार उशिरानं आलं होतं. मात्र हे निमंत्रण न आल्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांची नाराजी दिसून आली होती आणि त्यानंतर त्यांनी नाशिकच्या पंचवटीच्या काळा राम मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांना निमंत्रण पत्रिका आली होती. त्यावरून चर्चा सुरू झालेल्या असताना माध्यमांनी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला, की उद्धव ठाकरे हे राम मंदिराला अयोध्येच्या राम मंदिरात न येता त्यांनी नाशिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निमंत्रण असतानाही त्यांनी राम मंदिराला हजेरी लावली नाही. उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावर अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं, की उद्धव ठाकरे यांना मी फॉलो करत नाही. त्यांचं काय चालू आहे तेच मला कळत नाही. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. खरं तर यापूर्वी सुद्धा अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. वारंवार त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे असताना सुद्धा अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकदा टीका केली होती. त्याला कुठेतरी प्रत्युत्तर सुद्धा ठाकरे गटाकडून मिळायचं आणि हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ त्यावेळेस
कायम आपल्याला पाहायला मिळाला आणि अशातच काल माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली की मी उद्धव ठाकरे यांना फॉलो करत नाही आणि त्यामुळे सुद्धा आता कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढच्या बातमीकडे वळण्याआधी आपण अमृता फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण पाहूयात. काल सोमवारी अयोध्येतल्या श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला आणि देशातलं वातावरण पाहायला मिळालं. ते अत्यंत उत्साहाचं हे वातावरण पाहायला मिळालं. देशातल्या अनेक राज्यात आणि अनेक ठिकाणी या राम मंदिराचा उत्साह किंवा साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या आणि जगभरात सध्या आपण हे श्रीरामाच्या मंदिराची एकच चर्चा पाहायला मिळाली आणि कोट्यावधी श्री राम भक्त जे आहेत त्यांचं स्वप्न या निमित्तानं कुठेतरी पूर्ण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आणि सुरक्षेच्या कारणास्तव सुद्धा या सोहळ्याला अयोध्येत काही सामान्य माणसांना प्रवेश देण्यात आलेला नव्हता. बरेच व्हीव्हीआयपी लोक किंवा कलाकार, सेलिब्रिटी, अशा राजकीय नेते अशा लोकांना सुरक्षेच्या निमित्तानं सुरक्षेमुळे फक्त या लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. मात्र कालचा हा उद्घाटन पार पडल्यानंतर आता सर्वसामान्यांना सुद्धा इथं दर्शन घेता येणार आहे. मात्र बातमी अशी आहे ती म्हणजे युट्यूब हे जे डिजिटल माध्यम आहे, हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या या राम मंदिराच्या सोहळ्याने सुद्धा एक वेगळा रेकॉर्ड केल्याचं पाहायला मिळालं. एक वेगळा विक्रम या सोहळ्यानं केला आहे. हा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा जो आहे तो युट्यूबच्या या माध्यमावर सर्वाधिक पाहिलं गेलेलं एक लाईव्ह स्ट्रीम म्हणून आता या सोहळ्याची एक नवीन ओळख झालेली आहे. टीव्ही, युट्यूब आणि OTTच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांनी, खरं तर कोट्यावधी भाविकांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला आणि युट्यूबवर तर हे जे लाईव्ह स्ट्रीमिंग झालं त्यानं मात्र एक नवीन विक्रम केल्याचं पाहायला मिळतंय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे अधिकृत युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर हा सोहळा लाईव्ह करण्यात आला होता. हा व्हिडिओ लाईव्ह करण्यात आला होता आणि युट्यूबच्या इतिहासात सर्वाधिक पाहिलं गेलेलं लाईव्ह स्ट्रीम व्ह्यूअरशिप या सोहळ्याला मिळाली आहे. तब्बल 19 मिलियन लोकांनी या चॅनलवर हा सोहळा जो आहे तो लाईव्ह पाहिला आहे आणि त्यामुळे युट्यूबवर या कार्यक्रमाने एक वेगळा रेकॉर्ड केलाय. पंतप्रधानांचं जे अधिकृत युट्यूब चॅनल आहे या सोहळ्याचे त्यांच्या चॅनलवरती 2 व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्यात आले होते आणि यातला एका व्हिडिओला 10 मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिलंय, तर दुसरा जो व्हिडिओ आहे तो 9 मिलियन लोकांनी पाहिलाय. असं 19 मिलियन लोकांचा हा जो आकडा आहे. फक्त एका व्हिडिओच्या माध्यमातूनच युट्यूबवर एक नवा विक्रम प्रस्थापित झाल्याचं पाहायला मिळतं आणि या व्हिडिओनं चांद्रयान 3चं जे लँडिंग होतं किंवा फिफा वर्ल्ड कपचे जे सामने आहेत या सर्व हे जे लाईव्ह स्ट्रीमिंग असतील किंवा युट्यूबचे हे सर्वाधिक पाहिले गेलेले हे व्हिडिओ असतील, या सगळ्यांना कुठेतरी आता या राम मंदिराच्या या कार्यक्रमानं मागे टाकलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर चांद्रयान आता गेलंय. युट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओमध्ये पहिल्या क्रमांकावर आता हा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचा सोहळा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चांद्रयान 3चं लँडिंग चा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला सुद्धा कुठेतरी 8.9 मिलियन लाईव्ह व्ह्यूअर्स मिळाले होते आणि यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर जे 2022 साली जो फुटबॉलचे जे सामने होते, वर्ल्ड कपचे फुटबॉलचे विश्वचषकाचे जे सामने होते ते आता तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेलेत आणि पहिल्या क्रमांकावर आपला हा श्रीराम मंदिराचा कार्यक्रम पहिल्या क्रमांकावर आलाय. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.